ही अराजकता निर्माण केली कुणी? लोकांना अज्ञानात ठेवलं कुणी? लोकांना त्यांच्या गरजेपासून, त्यांच्या स्वावलंबनापासून परावृत्त केलं कुणी? सरकारनीच ना. एकेकाळी स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी असलेला आपला देश इतका परावलंबी कसा काय झाला? मित्रांनो, ज्या काळामध्ये आपल्याकडं साधनं नव्हती, सुविधा नव्हत्या, त्या काळामध्ये आपल्याकडं खाण्यापिण्याच्या वस्तूंची कमी नव्हती. परवा दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वस्तू जपून वापरण्याविषयी आवाहन केलं आणि त्यात सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे खाद्यतेलांचं. खनिज तेलांचं आपण समजू शकतो, कारण त्यांचा साठा मर्यादित आहे. पेट्रोल डिझेल हे संपत आलेलं आहे. भूगर्भामधील त्यांची पातळी, त्यांच्या खाणी आता जगाची गरज पूर्ण करण्यासाठी अपुऱ्या पडत आहेत. आणि म्हणून या साधन सामुग्रीचा वापर आपण जपून केला पाहिजे, ही गोष्ट निश्चितच खरी आहे. परंतु खाद्यतेलाचा वापर कमी करणं ही गोष्ट काही मनाला पटत नाही. कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर अगदी मागच्या 40 वर्षापूर्वी खाद्यतेलाची आपल्या देशामध्ये कमतरता नव्हती. गावोगाव लाकडी घाणे होते, तेल घाणे होते. शेतकरी त्यांना आवश्यक तेवढ्या तेलबिया पेरत होते. मग ते भुईमुग असेल, सूर्यफूल, करडी ही पिकं आपल्याकडे घेतली जात होती आणि जसं लागेल तसं तेल गाळून आणलं जात होतं. म्हणजे त्याच्यामध्ये कसली भेसळ नव्हती. अगदी शुद्ध आणि सेंद्रिय पद्धतीचं खाद्यतेल आपल्या आहारात होतं आणि त्यामुळं कदाचित त्यावेळी आपल्याला हार्ट ब्लॉकेजेस नव्हते, बीपीचे आजार नव्हते. माणसं तंदुरुस्त आणि शक्तिशाली होते, त्यांचं आरोग्य परिपूर्ण आणि चांगलं होतं. मग एवढी चांगली परिस्थिती असताना, गावं शहरं स्वयंपूर्ण असताना आणि विशेष म्हणजे या तेलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःची एक अर्थव्यवस्था होती आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली तेलबिया, तेल गाळणारे तेल कारखानदार त्यांना शहरामध्ये जाऊन ते तेल विकता येत होतं. म्हणजे गावचा पैसा गावामध्ये फिरत होता, शहरातला पैसा शहरात, तालुक्यात. बाहेरच्या चलनाची आपल्याला जास्त काही गरज नव्हती. परंतु बाहेरच्या चलनाचा आणि बाहेरच्या देशाचं आकर्षण असणाऱ्या हव्यासी लोकांनी त्यांच्या स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी, स्वतःच्या आसुरी गरजांसाठी आपल्या सर्वांचं भविष्य टांगणीला लावलं. पामतेल आपल्याला माहीत नव्हतं आणि पामतेलाची आपल्याला गरजही नव्हती. परंतु रेशन दुकानावरती पामतेल विकायला सुरुवात केली सरकारनं. मग मला सांगा की ज्या पामतेलाविषयी त्या काळामध्ये त्याचे फायदे तोटे कोणाला माहीत नव्हते. फक्त एवढंच होतं की ते तेल आयत्या पॅकिंगमध्ये आणि स्वस्तात मिळत होतं. आणि मग लोकांना आयतं मिळायला लागल्यानंतर लोकांनी तेलबिया पेरणं बंद केलं. गावचे तेलघाणे बंद पडले आणि गावची अर्थव्यवस्था हळूहळू कोलमडायला सुरुवात केली. म्हणजे पामतेल विदेशातून आणायचं, ते आपल्या देशात विकायचं आणि इथलं आपलं सकस असलेलं तेल, इथल्या तेलबिया संपुष्टात आणायच्या आणि लोकांना आयतं मिळायला लागल्यानंतर लोकांनी ते सोडून दिलं आणि आपल्याला पामतेल खायची सवय लागली. आज पामतेल आणि पामतेलाची आवश्यकता आपल्याला खरंच तेव्हा नव्हती आणि आजही नाही. आणि आज ज्यावेळेस इतर देश आपल्याला अर्थव्यवस्थेखाली दाबू पाहत आहेत, अतिरेक करतायत, जगामधली स्पर्धा तीव्र वाढते आहे, अशावेळी आपल्याला आयात करावं लागणारं तेल आणि त्यासाठी मोजावे लागणारे डॉलर हे परवडना झालेत आणि त्यामुळं आता आपल्या पामतेलाची गरज आपण आता पूर्ण करू शकत नाहीत. आणि म्हणून पंतप्रधान आपल्याला म्हटले की बुवा खाण्यामधलं तेल कमी वापरा. आता त्यांनी असा झोपेत धोंडा घातला की
एकतर शेतकऱ्यांना तेलबिया लावण्यासाठी प्रोत्साहित केलं नाही. सूर्यफूल, करडी, शेंगदाणा यांना भाववाढ मिळाली नाही किंवा त्यांना पाहिजे तेवढा भाव न मिळाल्यामुळं कुठलाही शेतकरी आता ते लावित नाही. मग शेतकऱ्यांना नगदी पिकं पाहिजेत. कुठली? कापूस, सोयाबीन अशी पिकं की जी कमी कालावधीत येतात आणि जास्त नफा देतात. आणि मग आपली जी मिश्र शेती पद्धत आहे ती रसातळाला गेली. आज अचानक आता सरकार तेलबिया लावण्यासाठी करडीच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया मोफत देतं आहे आणि अनुदानावरती देतं आहे. परंतु आता लावायला तयार कोणी नाही आणि इतक्या तीव्र गतीनं त्या उगवणारही नाहीत आणि देशाची, गावाची, शहराची गरज पूर्ण होणार नाही. मग मला सांगा, ही अराजकता निर्माण केली कुणी? लोकांना अज्ञानात ठेवलं कुणी? लोकांना त्यांच्या गरजेपासून, त्यांच्या स्वावलंबनापासून परावृत्त केलं कोणी? सरकारनेच ना. मग ते सरकार आजचं असो अथवा मागच्या 30-40 वर्षापूर्वीचं असो, भ्रष्टाचाराच्या नादात, स्वतःच्या राजकारणाच्या नादात शेतकरी उद्ध्वस्त केला, शेती उद्ध्वस्त केली आणि लोकांना कामाच्या सवयीपासून परावृत्त केलं. शेतकऱ्याला सन्मान देण्याऐवजी त्याची अवहेलना झाली, त्याची कुचंबना झाली. त्याच्या मुलांना तुम्ही कुठलंही आधाराचं साधन दिलं नाही आणि त्यामुळं आज कुणीही हा देश वाचवण्यासाठी पुढे येत नाही. आज कुणीही माझं राष्ट्र, माझा देश म्हणून मनावर घेत नाही. त्याचं कारण आहे या देशात चाललेलं अत्यंत हीन पातळीवरचं राजकारण, स्वार्थी राजकारण आणि राजकारणासाठी वेठीस धरलेले गावं, गावातली माणसं आणि सर्वसामान्य माणसं. कारण राजकारणाच्या पलीकडं मागच्या 30-40 वर्षात आपण काहीच केलं नाही. आजही तुम्ही जर बघितलं ना, तर एखाद्या पक्षावर, एखाद्या नेत्यावरती एखाद्याने जर टीका केली तर त्याची टोळी अंगावर धावून जाते, त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप सुरू होतात. परंतु सत्याचा पाठीराखा, सत्याचं समर्थन करणारं कोणी आता दिसत नाही. सत्य बोलणारं कोणी दिसत नाही. कोणी बोलायला गेलं तर पक्षांच्या टोळ्या त्याला टार्गेट करतात. म्हणजे सत्य तुम्हाला पटत नाही आणि त्यामुळं सत्याकडं दुर्लक्ष केल्यामुळं आज ही वेळ आलेली आहे. एकंदर या पुढाऱ्यांनी, या नेत्यांनी, या पक्षांनी देशाचं, शेतकऱ्यांचं वाटोळं केलेलं आहे. शेतकरी देशोधडीला लावलेला आहे. आजही शेतीच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या वादामध्ये त्या पडीक आहेत. त्यांचे वाद सरकारला कधी सोडावेशी वाटले नाहीत. शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मोजणी, त्यांच्या चतुष्सीमा याच्याविषयीचे अनेक वाद कोर्टामध्ये 2-2, 3-3 दशकापासून प्रलंबित आहेत. त्या वादामध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे, देशोधडीला लागला आहे, दारिद्र्यामध्ये गेला आहे आणि त्यामुळं त्याचं शेती कसण्यावरती आणि मनापासून शेतीमध्ये उत्पादन घेण्याविषयी मन कसं लागेल. म्हणजे शेतकरी समाधानी तर देश समाधानी हे सूत्र कदाचित आपण विसरलोत आणि त्यामुळं आपल्या अन्नधान्याची हिळसांड, आपल्या प्रत्येक घासाची हिळसांड, त्यातील कसदारपणा आपण गमावलेला आहे. आणि मग आता संकटाच्या काळामध्ये ऐनवेळी विहीर खोदून आपल्याला पाणी कुठून मिळणार आणि त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत येत्या काळामध्ये आणि त्याची फार मोठी किंमत या देशातल्या अगदी श्रीमंतपासून गरिबापर्यंत सगळ्यांना मोजावी लागणार आहे. आणि कठीण काळ आपल्यासमोर हळूहळू आता येतो आहे. कारण गेलेली वेळ परत आणता येत नाही. वेळेचं मूल्य, वेळेची किंमत ही वेळ गेल्यानंतर मोजून उपयोग नाही. असं म्हणतात, घडी गेली की पिढी गेली. कदाचित आपण येणाऱ्या पिढ्या आणि आजची पिढी त्यांच्या स्वप्नापासून, त्यांच्या हक्कापासून गमावलेली आहे. म्हणून देशाचं राजकारण आणि देशाचे राज्यकर्ते चांगले असायला पाहिजेत. त्यांच्यामध्ये दूरदृष्टी असली पाहिजे.
भ्रष्टाचाराच्या नादामध्ये एकट्याचा स्वार्थ साधला जातो, पण कोट्यावधींचं मरण त्यामध्ये निश्चित असतं आणि कदाचित आता आपण त्याच्या जवळ आलोत असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. म्हणून राज्यकर्ते हे कुणाचेच नसतात. त्यांच्यावरती अंकुश ठेवायचा तर त्यांना चांगलं म्हणून जमणार नाही. जिथं चांगलं आहे तिथं चांगलं म्हटलं पाहिजे, जिथं चुकलं आहे तिथं चुकीचं आहे म्हटलं पाहिजे. कारण सत्याच्या आधारावरती आणि खऱ्या कर्तृत्वाच्या आधारावरतीच आपण पुढे जाऊ शकतो. लबाडांचं समर्थन करून सर्वांचं हित कधीच साध्य करता येणार नाही. आणि त्यातली त्यात आपल्या देशाचं भलं आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला आपली निष्ठा, आपले विचार, आपले तत्त्व हे पारदर्शक ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एवढंच. धन्यवाद.